राहुल, आपण पाहतोय सकाळपासूनच अजित पवारांचं देखील भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची रीग आहे। तर शरद पवार यांच्या देखील आता त्या गोविंद बागेमध्ये आपल्याला बघायला मिळते सकाळपासूनच कार्यकर्ते उपस्थित आहेत। तुम्ही काटेवाडीत आहात, त्या ठिकाणी नेमके कसं सध्याचं वातावरण बघायला मिळतंय? इकडच्या बाजूला माझ्या अजित पवार यांचा बंगला आहे आणि खूप मोठी गर्दी आहे, घोषणाबाजी होते आहे, अजित पवार यांच्या नावाचा जयघोष सुरू आहे। आणि आत्ताची जी प्रतिक्रिया आली सुप्रिया सुळे यांची की जेव्हा आपल्या प्रतिनिधींना हा प्रश्न विचारला की दोन वेगवेगळे पाडवा साजरा केला जातो आहे, तर त्याच्यावरती ते म्हणाल्या की हे दिल्लीच्या अदृश्य शक्तीचं यश आहे। अर्थात त्याचाच राजकीय जो काही परिप्रेक्ष्य आहे तो हाच आहे की गेल्या अनेक वर्षाची पवार कुटुंबांची जी एकत्रित दिवाळी होती ती एकत्रित साजरी करण्याची जी परंपरा होती ती खंडित झाली। अनेक जणांच्या मनात प्रश्न होता आणि अनेक जणांना असं वाटत होतं की आजही शरद पवार कुटुंब हे एकत्रित आहे, म्हणजे पवार कुटुंब एकत्रित आहे। आज जेव्हा दृश्य स्वरूपामध्ये हे दिसतं आहे की दोन ठिकाणी वेगवेगळे पाडवे साजरे होत आहेत, तर त्यानंतर अनेक जणांच्या मनातली ही जी भावना होती ती कमी झाली असेल किंवा संपली असेल आणि त्याला आता जोड मिळाली आहे ती सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याची। आता याचे राजकीय परिणाम जसं मी म्हणालो की खूप सारे लोक भेटायला येत आहेत, मोठी रांग लागलेली आहे, वन वे करावा लागला आहे, पुण्यापासून लोक येत आहेत, बारामतीतल्या सगळ्या भागातनं लोक येत आहेत। इथं आलेला प्रत्येक जण म्हणतोय की अजित पवार यांचा विजय निश्चित आहे। हे एक प्रकारे आज जरी पाडवा असला, दिवाळ पाडवा जरी असला तरी आपण बघतो आहोत की ह्या निमित्ताने राजकीय बळ कोणाचं किती आहे हे दिसतं आहे महाराष्ट्राला। किती लोक अजित पवार यांच्या भेटीला येत आहेत, किती लोक शरद पवार यांच्या भेटीला येत आहेत आणि एक प्रकारे अजित पवार यांनी जो विकासाचा मुद्दा मांडलेला आहे त्याला लोकांचा कसा प्रतिसाद आहे। इथे आलेल्या अनेक जणांशी आपण बोललो, दिसतं असं आहे की विकासाचा मुद्दा बारामतीतल्या या भागातल्या मंडळींना जे अजित पवारांना भेटायला येतात त्यांना निश्चित भावलेला आहे। दुसरीकडे जो गोविंद बागमध्ये पाडवा सुरू आहे तिथे हा मुद्दा असेल की शरद पवारांच्या या त्यांनी साथ का सोडली, पण आजचा दिवस यासाठी महत्त्वाचा आहे की दोन पाडव्यामध्ये आलेल्या समर्थकांची रीघ जरी त्यांनी स्वतः बोलवलेलं नसलं तरी आता लोक त्यांना येऊन भेटतायत आणि एका अर्थाने हा जो जयघोष आहे की अजित पवार यांचा विजय असो तो प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालापर्यंत टिकून ठेवायचा आणि त्या दृष्टीचं आजचं हे जे स्नेह मेळावा आहे किंवा स्नेह लोकांची भेट आहे ती स्नेह भेट अनेक अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे दोन्ही नेत्यांसाठी। निश्चितच राहुल, पहाटेपासूनच कार्यकर्ते दोन्ही ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली आहे। पुढे अजित पवारांचा नेमका दिनक्रम कसा असणार आहे आणि ते नंतर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत का, त्या ठिकाणी भाषण वगैरे होणार आहे का त्यांचं? 1 वाजेपर्यंत अजित पवार हे इथेच थांबणार आहेत। आता कार्यकर्ते त्यांना राज्यभरातले येऊन भेटतात, त्याच्यानंतर 1 ते 3 ची वेळ त्यांनी राखून ठेवलेली आहे, म्हणजे यातल्याही काही निवडक मंडळींशी ते बोलतील आणि नंतर मग कुटुंबियांसाठीचा वेळ आहे। माझी माहिती अशी आहे की 3 तारखेपासून प्रत्यक्षामध्ये अजित पवार हे राज्यभरातल्या सभांना सुरुवात करतील। आज आणि उद्या ते बारामतीमध्ये थांबतील आणि बारामतीतल्या लोकांशी संपर्क साधून मग प्रत्यक्षात आपल्या निवडणूक प्रचार दौऱ्याला सुरुवात करतील। आज त्यांच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे की ते काल रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार दौरा सुरू होता बारामतीमध्ये। असं सांगितलं जातं आहे की अजित पवार यांना नेहमीप्रमाणे इतकी काळ बारामतीमध्ये राहण्याची गरज नाही, पण सध्याच्या बदललेल्या परिस्थितीमध्ये आजचा हा मेळावा हे एक अर्थाने त्यांना ज्यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्यांच्या दृष्टीनं संपर्काचं एक महत्त्वाचं माध्यम आहे। ते झाल्यानंतर मग प्रत्यक्षात शेवटच्या दिवशीच ते बारामतीमध्ये येऊन शेवटची प्रचार सभा घेणार आहेत असं म्हणतायत। आणि जशी ही लोकांची रांग आहे तशी पलीकडे वाहनांची रांग आहे, पार्किंगमध्ये एक साधारणतः 400-500 वाहनं मला दिसत आहेत, लोक मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत। अशी परिस्थिती एकूण निवडणुकीचं नेपथ्य तयार करण्यासाठी महत्त्वाची असते। 1 वाजेपर्यंत ते जेव्हा लोकांशी बोलतील त्यानंतर काही निवडक लोकांशी बोलून पुढची ते रणनीती आखतील असं म्हटलं जातं। निश्चितच या संपूर्ण वातावरणावरती आणि अर्थातच काटेवाडीत नेमकं काय काय घडतं यावरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा राहुल। तुमच्याकडून सगळे अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।